नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे। तसेच या मालिकेला सुरुवात झाल्यापासून या मालिकेत विविध ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मालिकेबाबत नुकतंच एक पोस्ट समोर आली आहे। ही पोस्ट शेअर केली आहे मराठमोळी अभिनेत्री सुरुची आडारकर हिने। तर मित्रांनो, तिने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ते चला जाणून घेऊया। ती लिहिते, काही गोष्टींचा कालावधी हा कमी असतो, पण तो अल्पजीवी नक्कीच नसतो। माझे अस्तिक हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहे। झी मराठी आणि आयरिश प्रोडक्शनने मला इतके काल्पनिक पात्र दिल्याबद्दल धन्यवाद। मी हे पात्र साकारू शकेन असे मला कधीच वाटलं नव्हतं। 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेच्या टीमसोबत काम करणं ही एक फारच उत्तम ट्रीट होती। मालिकेतील सर्व आठवणींसाठी नेहमीच कृतज्ञ राहील। ऐश्वर्या नारकरताई, क्षितिक्षा तावडे, एकता डांगर, अमृता रावराणे यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतोय, कारण त्यांनी मला प्रेमळ निरोप दिलाय। मला या मालिकेने आयुष्यभरासाठी नक्कीच चांगले मित्र मिळाले आहेत। माझी या मालिकेतील भूमिका अल्प काळासाठी होती, पण याने माझ्या हृदयाचा मोठा भाग व्यापला आहे। मायबाप प्रेक्षक, तुमचे विशेष आभार इतके भरभरून प्रेम दिल्याबद्दल। मी कायम तुमची ऋणी राहील। असेच कायम माझ्यावर प्रेम करत राहा आणि आशीर्वाद द्या, असे सुरुची आडारकर हिने म्हटलेले आहे। तर दरम्यान सुरुची आडारकर 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत अस्तिका हे विरोचकाचे पात्र तिने साकारले। या निमित्ताने तब्बल 8 वर्षांनी तिने झी मराठीवर कमबॅक केले होते। या मालिकेत तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला होता। तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला। नमस्कार, ती सध्या काय करते या सिनेमातून पदार्पण करत सगळ्यांची मनं जिंकणारा चॉकलेट बॉय अभिनेता म्हणजेच अभिनय बेर्डे आता व्यावसायिक रंगभूमिकेवर पदार्पण करतोय। तसेच त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आई बाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय। माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आजीबाई जोरात, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय। शाळेचा युनिफॉर्म घातलेला अभिनयचा हा फोटो आहे। सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झालेला आहे। अभिनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अनेकांनी त्याचं अभिनंदन केलंय। सध्या या नाटकाच्या तालमी सुरू आहे। 30 एप्रिल 2024ला या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे। क्षितिज पटवर्धनने या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं असून हे पहिलं AI महा बालनाट्य असणार आहे। या बालनाट्यात मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत। तसेच शिवाय या नाटकात 11 नर्तक आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तसेच 30 एप्रिल 2024ला मंगळवारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्लेमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे। सकाळी 11 आणि दुपारी 4 वाजता असे 2 प्रयोग असणार आहेत। जिगीषा आणि अष्टविनायक यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे। अभिनयाने आजवर अशी ही आशिकी, मन कस्तुरी रे, रंपाट, बॉईज 4 या सिनेमांमध्ये काम केलंय। तर निर्मिती यांचं रंगभूमीवर व्हॅक्यूम क्लीनर हे नाटक सुरू असून या नाटकात अशोक सराफ यांची ही मुख्य भूमिका आहे। नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट। तेजश्री प्रधान, राज हंचनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने पहिल्यापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे। मुक्ता, सई आणि सागर यांच्या नात्याची गोष्ट असलेली ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे कायम चर्चेत असते। 15 एप्रिल 2024ला या मालिकेचा महा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। तसेच या मालिकेत अतिशय धक्कादायक वळण येणार आहे। कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता समोर आता उघड होणार आहे। मुक्ता घरी एकटी असताना कार्तिक तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, तर राज तेव्हाच घरी पोहोचतो आणि त्याला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसतो। तर या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे। कार्तिकचं खरं रूप सागर समोर येणार का? सागर मुक्ताला कार्तिकपासून वाचवू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। कार्तिक हा सागरच्या बहिणीचा नवरा असून याआधीही त्याने मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आपण पाहिला आहे। कोमलला कार्तिकचं खरं रूप समजेल का? याची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आता सध्या मालिकेत सईला सागरला मुक्तापासून लांब करण्याचा सावनी सर्व प्रकारचे प्रयत्न करताना दिसते। तिला तिच्या प्लॅनमध्ये यश मिळणार का?